मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। दाखल गुन्ह्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतल्याचं कळतंय। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असं विजय शहा आता म्हणतायत। सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मी माफी सुद्धा मागितली असा दावा त्यांनी केलेला आहे। विजय शहा यांनी अत्यंत आक्षेपार्ह असं विधान सोफिया कुरेशी यांनी केलेलं होतं, ज्या चेहरा आहेत ऑपरेशन सिंदूर या संपूर्ण ऑपरेशनच्या। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, या अपीलबद्दल आणखीन काय सांगता येईल? विजय शहा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने विजय शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। दोनदा दिलेल्या आदेशानंतर मध्य प्रदेशच्या पोलिसांनी कारवाई केल्याचं कळतंय। तर मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात आता विजय शहा सर्वोच्च न्यायालयात आले। त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये असं अपील केलेलं आहे की माझ्या विरोधातील जो गुन्हा होता तो इतकी कडक कारवाई करण्यासंदर्भातला नव्हता, त्यामुळे याविषयी मला दिलासा मिळावा अशा दृष्टीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं कळतं। धन्यवाद सोमेश। त्यामुळे आता मंत्री विजय शहा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि दाखल गुन्ह्याविरोधामध्ये विजय शहा यांची ही धाव आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे। दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधामध्ये अभद्र कमेंट करणारे मध्य प्रदेशचे हेच मंत्री विजय शहा यांच्या विरोधामध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज सकाळी 10:30 वाजता मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती। ऑपरेशन सिंदूरची माहिती जगापर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती विजय शहा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। विजय शहांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।